लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. SIR मतदार यादी पुनरावलोकनात मोठ्या प्रमाणात त्रुटी, नागरिकांमध्ये नाराजी, नावे वगळणे, दुबार नोंदी आणि चुकीची माहिती दुरुस्तीसाठी प्रशासनाचे आवाहन. सविस्तर बातमी. लातूर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग यांच्या SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अंतर्गत सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मतदारांच्या नावांची चुकीची नोंद, वय व जन्मतारखेमधील विसंगती तसेच पत्त्यातील चुका मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही पात्र मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली असून काही ठिकाणी एकाच व्यक्तीची नोंद 2 वेळा झाल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही मृत व्यक्तींची नावे अजूनही मतदार यादीत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. SIR प्रक्रियेदरम्यान योग्य पडताळणी न झाल्यामुळे अनेक नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आपली नावे, पत्ता व इतर माहिती काळजीपूर्वक तपासून घेण्याचे आवाहन केले आहे. काही त्रुटी आढळल्यास त्वरित दुरुस्ती अर्ज करण्यासाठी फॉर्म 6, फॉर्म 7 आणि फॉर्म 8 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की नागरिकांनी वेळेत माहिती दुरुस्ती केल्यास आगामी निवडणुकांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. जाहीर आव्हान, जाहीर आव्हान, जाहीर आव्हान. सर्व महात्मा गांधी नगर व रत्नेश्वर सोसायटी येथील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान. केंद्र शासनाच्या वतीने SIR जो नवीन कायदा लागू केलेला आहे त्याच्या अंतर्गत तुमचं मतदान करत आलेली 2002च्या यादीतील जुने नाव, आई वडील, आजा आजोबा, चुलता चुलती या सर्वांच्या नावाच्या समोर आपण वारस म्हणून तुमचा मतदान क्रमांक व मतदान भागातील भाग क्रमांक हे घेऊन हातीमबाई शेठ यांची महाई सेवा किंवा पाण्याचं प्लांट या जागी लातूर जिल्हाधिकारी व तहसीलदार तहसील कार्यालयाच्या वतीने शासनाचे BLO सौ शिल्पा मॅडम, सरदार सर, सय्यद सर, साजिद सर हे शासनाचे BLO तुमचं मतदान तुम्ही घेऊन जावा, त्यांच्याकडे घेऊन जाऊन BLOच्या वतीने मॅपिंग करून घ्या. अन्यथा येत्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मतदान कार्डावर तुम्हाला मतदान करता येणार नाही व केंद्र शासन, महाराष्ट्र शासन यांच्या जेही योजना, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहीण किंवा स्वस्त धान्य दुकानाचा जो माल तुम्हाला मिळतो हे सर्व तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने BLO यांची निवड करून प्रभाग महात्मा गांधी नगर आणि रत्नेश्वर सोसायटी येथील सर्व नागरिकांना विनंती आहे की दररोज 4:30 वाजतापासून ते 7 वाजेपर्यंत शासनाचे BLO हातीमबाई शेठ यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. आपण आपलं मतदान कार्ड घेऊन जाऊन BLOच्या माध्यमातून आपलं मतदान कार्डची मॅपिंग करून घ्यावी. अन्यथा तुम्हाला शासनाचा कोणताही लाभ घेता येणार नाही. BLO येण्याची व बसण्याची वेळ दररोज संध्याकाळी 4:30 ते रात्री 7 वाजेपर्यंत. शिल्पा मॅडम, सय्यद सर, साजिद सर या तिन्ही BLOच्या वतीने प्रभागातील सर्व नागरिकांनी आपले मतदान कार्ड घेऊन जावा आणि ऑनलाईन मतदान मॅपिंग, ऑनलाईन कार्ड करून घ्या. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आज देशामध्ये सध्या SIR प्रणाली जे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व देशामध्ये, सर्व राज्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये SIR या
नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे लातूर शहरामध्ये महात्मा गांधीनगर आणि रत्नेश्वर सोसायटी या भागातील माझा देश माझी जबाबदारी म्हणून मी रिपब्लिकन वार्ताचा प्रतिनिधी तथा लातूर शहर येथील मला समाजसेवक म्हणून अनेक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे। मी माझ्या देशासाठी काय करू शकतो तर आज SIR हा राष्ट्रीय कार्यक्रम याच्यामध्ये आपण हिरारीने भाग घेऊन आपण आपल्या प्रभागातील सर्व जे गोरगरीब लोक आहेत जे शिक्षण घेतलेले नाहीत अशा लोकांना SIR कानून काय आहे त्याचे नियम काय आहेत आणि SIR मधून 2002च्या यादीप्रमाणे पुनरावृत्ती म्हणून आपलं नाव त्या यादीतून SIRच्या माध्यमातून मतदान क्रमांक नंबर आणि मतदार यादी नंबर आणि 2002च्या यादीप्रमाणे आपलं नाव BLOच्या माध्यमातून आपण मॅपिंग करून घेतलं पाहिजे। परंतु लातूर शहरामध्ये बऱ्याच प्रभागामध्ये सध्या नागरिकांची नाराजगी आहे, जेणेकरून लातूरचे जिल्हाधिकारी तथा लातूरचे तहसीलदार यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे, परंतु ज्या BLOची ज्यांनी निवड केलेली आहे त्या BLOनी ते मनातून काम केलं पाहिजे तर तो काम पूर्ण होऊ शकतो। म्हणून माझ्या प्रभागामध्ये जे BLO आहेत शिल्पा मॅडम आहेत, सय्यद सर आहेत आणि सादिक सर आहेत। जेव्हापासून हा SIRची मतदानाची प्रणाली आपण मॅपिंगची सुरू केली तेव्हापासून आमच्या इथे अशा प्रकारे BLO बसलेले आहेत, आपण बघू शकता। हे आहेत शिल्पा मॅडम BLO, हे आहेत सादिक सर। वाजता शाळा कॉलेज यांचं शिक्षण संपल्याबरोबर ते कंटिन्यू एक त्यांना ठिकाण इथे बनवून दिलेलं आहे, व्यवस्थित कूलर आणि व्यवस्थित पिण्याचं पाणी चहा नियोजन करून बसवलेलं आहे। आणि आज लातूर शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे BLOची हे शासनाला आणि शासनाच्या अधिकाऱ्याला माहिती आहे, परंतु लातूरमध्ये महात्मा गांधीनगर आणि रत्नेश्वर सोसायटी या बूथवर जे आमचे BLO दिलेले आहेत या BLOनी पूर्ण एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। आणि मला वाटतं शिल्पा मॅडम आपली किती टक्केवारी झालेली आहे आजच्या यादीनुसार? 59%। शिल्पा मॅडमचं 59% एवढी त्यांची मॅपिंग झालेली आहे। काय म्हणता सर सादिक सर? सादिक सर BLO यांचं 51% झालेलं आहे। काय म्हणता सय्यद सर आपलं किती झालेलं आहे? 54%। तर ज्याही जिल्हाधिकारी मॅडम असतील किंवा तहसीलदार सर असतील आणि त्यांच्या माध्यमातून ज्याही अधिकाऱ्यांनी ज्या BLOची निवड केली, मी नशीबवान आहे की मला हे चांगल्या प्रकारे असे BLO भेटल्यामुळं माझा प्रभाग 60%च्या आतपर्यंत आलेला आहे। आणि यानंतरही मी माझ्या BLOला इथं बसून त्यांना विनंती केली की मी माझ्या स्वखर्चेने एक छोटा हाती ऑटो रिक्षाला भोंगा लावून प्रत्येक जो शिकलेला व्यक्ती आहे तो तर मॅपिंग करून घेईल, ऑनलाईन मतदान कार्ड करून घेईल, परंतु जो शिकलेला नाही, आम्ही वर्षानुवर्ष मतदान करत आलेलं आहे, आम्हाला कशाची भीती नाही, असे काही लोक आहेत, अशा लोकांचं मन परिवर्तन करण्याचं काम मी माझ्या प्रभाग महात्मा गांधीनगरमध्ये दररोज सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता छोटा हातीला भोंगा लावून लोकांच्या कानापर्यंत कर्कश आवाजामध्ये जनजागृती प्रचार प्रसार करत आहे। आणि या जनजागृती प्रचार प्रसारामुळं माझा प्रभाग पूर्ण मॅपिंग होत आहे। म्हणून आदरणीय जिल्हाधिकारी असतील, आदरणीय तहसीलदार असतील आणि आदरणीय मुरुमकर मॅडम असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की वॉशिंग पावडर निरमा अशा प्रकारची ॲड देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सतत येत आहे। या वॉशिंग पावडरच्या प्रचारावर त्याची विक्री होते, लोकांना सध्या कामाची आणि आपलं पोट भरण्याची चिंता आहे। अशा परिस्थितीमध्ये SIR हा काय आहे? मुस्लिम समाज म्हणतो घरातून निघत नाही, हिंदू समाज म्हणतो मुस्लिमीसाठी आहे, परंतु त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी जनजागृती प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे। म्हणून आज मी सतत ज्यावेळेसपासून तहसीलदार साहेबांनी
या BLO ला पाठवून दिलेल्या आपण बघत आहेत. ही अशा प्रकारे कंटिन्यू भीड आहे. पब्लिक त्यांना जर माहिती झालं 100% ते येतात आणि आपलं नाव नोंद करतात. तर लातूर शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये अशा प्रकारे जनजागृती प्रचार प्रसार झाला तर खरंच SIR हे याच्यामध्ये मॅपिंग आणि ऑनलाईन कार्ड होतील. भेटणार का कुठे बसणार नाही इथं कार्यकर्त्याला सांगितलं होतं ना मी वरतीच राहायचे काटेगावपासून काय सांगून काय करावं लागतं तुम्हाला उद्या सकाळी मी येतो तुम्ही फोन करा म्हणजे मी येतो वाटतं सर 90%. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत कॅमेरामन हर्ष गिलचे, लातूर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी हातीम शेख, कॅमेरामन हर्ष गिरचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.